सोलापूर जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा शुक्रवार 15 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. आगामी वर्षातील विकास कामांसाठीची तरतूद यावर या सभेत सविस्तर चर्चा होणार आहे. दिव्यांग आणि मागासवर्गीय कल्याणावर भर समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांना या सभेत गती मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना ई-बाईक देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. मागासवर्गीय लाभार्थ्यांना 4 शेळ्या आणि 1 बोकड देण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब होईल. सन 2025-26 मधील सेस निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनांना मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून